विद्यार्थी मित्रांना माझा नमस्कार. तास सुरू करतोय आपण आजचा. काल आपण कर्तरी प्रयोग पाहिला. कर्त्याच्या लिंग वचन पुरुषाप्रमाणे क्रियापद जेव्हा चालतं तेव्हा त्या ठिकाणी कर्तरी प्रयोग असतो. हे आपण उदाहरण पाहिलं. सकर्मक कर्तरी आणि अकर्मक कर्तरी हे कर्तरी प्रयोगाचे दोन प्रमुख प्रकार पाहिल्यानंतर आणि हा तुलनेनं सोपा असणारा प्रयोग लक्षात घेतल्यानंतर आपण आत्ता त्याहीपेक्षा तुलनेनं अधिक सोप्या असणाऱ्या कर्मणी प्रयोगाकडे जात आहोत. पाहतो आहोत आपण कर्मणी प्रयोग. अर्थातच जेव्हा क्रियापद कर्माच्या लिंग वचन पुरुषाप्रमाणे लिंग वचन पुरुषाप्रमाणे चालतं तेव्हा त्या ठिकाणी कर्मणी प्रयोग असतो. इथं लक्षात लिहिलेलं आहे मी जेवढं बोलतोय फलकावर मी यासाठीच अगोदर लिहिलेलं असतं की परत लेखनातला वेळ वाचावा. परंतु याचा अर्थ असा अजिबात नाही की लेखनच करत राहायचं आणि श्रवण दुर्लक्षायचं. तेव्हा ऐकणं अधिक महत्त्वाचं, ऐकत लिहिणं अधिक महत्त्वाचं. बुलवर्क नाही करायचं, फक्त उतरून घ्यायच्या भानगडीत नाही जायचं. समजून उमजून एखादी गोष्ट कधी लिहावी. एखादी गोष्ट जेव्हा आपल्याला ती कळते. आपण एखादा मुद्दा तास सुरू असताना उतरून घेतो. कधी उतरून घेतो? जेव्हा आपल्याला असं वाटतं की तो महत्त्वाचा आहे तेव्हाच. उगीच नाही उतरून घेत. रस्त्याने चाललोय, दुकानावरच्या पाट्यावरची जी नावं असतात ती लिहून नाही काढत आपण. बुलवर्क कधी नाही करायचं. लक्षात घ्या. उदाहरण म्हणून सांगतोय. ऐकत समजून घ्या. इथं लिहिलेलं आहे कर्मणी प्रयोग पाहतोय आपण. कर्माच्या लिंग वचन पुरुषाप्रमाणे जेव्हा क्रियापद चालतं, आता लिहा, तेव्हा कर्मणी प्रयोग असतो. कधी असतो कर्मणी प्रयोग? कर्माच्या लिंग वचन पुरुषाप्रमाणे. आता उदाहरण दिलेलं आहे खाली, तेही लिहायचं. आता या रामभाऊंना आंबा खायला कंटाळा आलेला नाही, येत नाही कधीच. आपण कंटाळायचं नाही. मला एक विद्यार्थिनी कोणीतरी म्हटली की सर या रामाला आंबाच सारखा खाऊ घालता, कधीतरी पेरू खाऊ घाला की आणखीन दुसरा कुठला फळ वगैरे खाऊ घाला की. मी म्हटलं ठीक आहे, पुढच्या उदाहरणामध्ये आपण त्याला आंब्याच्या ऐवजी दुसरा आंबट पदार्थ चिंच खाऊ घालू. येईल खाली उदाहरणामध्ये, आपण पाहूया. इथं लिहिलेलं आहे मुलाने आंबा खाल्ला, मुलीने आंबा खाल्ला, मुलांनी आंबा खाल्ला. काय केलं वाक्यामध्ये बदल आपण पहा. मुलाने आंबा खाल्ला, पुल्लिंगी कर्ता आहे. मुलीने आंबा खाल्ला, कर्ता स्त्रीलिंगी केला. म्हणजे कर्त्याचं लिंग बदल. पुल्लिंगी होतं ते स्त्रीलिंगी केलं आणि अनेक वचने केलं. वचनही बदललं त्याचं. पण तरीही आपल्या लक्षामध्ये असं येतं की कर्त्याचं लिंग किंवा वचन बदलल्यानंतरही क्रियापद मात्र बदलत नाही. मग जेव्हा कर्त्याच्या लिंग वचन किंवा पुरुषाप्रमाणे क्रियापदामध्ये काहीही बदल होत नसेल, खाल्ला असंच राहत असेल क्रियापद, काहीही बदल न होता, तेव्हा तिथं कुठला प्रयोग असतो? बरोबर आहे. कुठला असेल? कर्तरी. मग एवढं कर्मणी असं का? नीट सांगा ना. असं काय? नक्कीच कर्तरी नाही आहे. कर्तरी नाही म्हणजे कर्मणी असेल. आता कर्मणी आहे की नाही हे आपल्याला तपासून पाहायचं. या वाक्यामध्ये कर्तरी प्रयोग नाही एवढी तरी गोष्ट अधोरेखित झाली, सुनिश्चित झाली. आपल्याला काय पाहावं लागेल? क्रियापदाच्या रूपामध्ये जर कर्त्याप्रमाणे परिवर्तन होत नसेल तर मग कर्माप्रमाणे होतं का हे पाहावं लागेल. आणि म्हणून त्यासाठी आपल्याला काही या ठिकाणी बदल करावा लागेल. पहिल्यांदा आपण कर्म बदलूया. आत्ताच अभिवचन दिल्याप्रमाणे, शब्द दिल्याप्रमाणे या मुलाला सारखा आंबा खाण्याला देण्याऐवजी आपण या ठिकाणी त्याला आता चिंच देऊया. मुलाने चिंच खाल्ला. चिंच खाल्ली ना. खाल्ला नसेल. लक्षात, कर्म बदललं, क्रियापदाचं रूप बदललं.
क्रियापदाच्या रूपावर कुणाचा प्रभाव आहे इथं? कर्त्याचा आहे की कर्माचा आहे? आणि म्हणून इथं कर्मणी प्रयोग आहे हे आपल्याला लक्षात येतं. म्हणून इथं कुठला प्रयोग आहे? कर्मणी प्रयोग आहे, लक्षात येतं. म्हणजेच कर्माच्या लिंग वचन पुरुषाप्रमाणे जेव्हा जेव्हा क्रियापदात काही बदल होतात तेव्हा तिथे कर्मणी प्रयोग असतो, ही गोष्ट लक्षात घ्यायची. हां, आणि म्हणून इथं वाक्य लिहायचं आहे का आपण की कर्मणी प्रयोगामध्ये माईक चालू कुणास तरी बंद ठेवा. कर्मणी प्रयोगामध्ये कर्म हे धातू रूपेश असते. धातू रूपेश म्हणजे काय आपण पाहिले काल. धातूच्या रूपावर ज्याची सत्ता चालते त्यास धातू रूपेश म्हणतात. इथं धातूच्या रूपावर सत्ता कोणाची आहे? तर धातूच्या रूपावर इथं कर्माची सत्ता आहे. आणि म्हणून यास आपण काय म्हटलं? हे कर्म हे या प्रयोगामध्ये धातू रूपेश आहे. हां, ठीक आहे. आता या कर्मणी प्रयोगाची काही ठळक वैशिष्ट्य, आजच्या ठळक बातम्या म्हणल्याप्रमाणे काही ठळक वैशिष्ट्य या प्रयोगाची आपल्याला पाहिजेत. काय ठळक वैशिष्ट्य आहेत? लगेच लक्षात येतं आपल्याला. जी वैशिष्ट्य आपण कर्तरी प्रयोगामध्ये पाहिली होती तशीच वैशिष्ट्य इथं आपल्याला कर्मणी प्रयोगातही दिसतात. अर्थातच कर्मणी प्रयोग आहे आणि म्हणून पहिलं वैशिष्ट्य अकर्मक धातूचा कर्मणी प्रयोग होत नाही. हे खरं तर सांगायचं कारण नाही काही, पण तरीही सांगतो. काही धातू अकर्मक असतात, पण या प्रयोगात कर्मणी प्रयोगामध्ये कर्म आवश्यक आहे. कर्माशिवाय कर्मणी प्रयोग नाही. आणि म्हणून अकर्मक धातूचा कर्मणी प्रयोग होत नाही. पहिलं महत्वाचं लक्षण आपण कायम लक्षात ठेवायचं. दुसरं कर्मणी प्रयोगामध्ये या प्रयोगात कर्ता प्रथमांत कधीही नसतो. आपण पाहिलं कर्तरी प्रयोगामध्ये कर्ता नेहमीसाठी प्रथमांत असतो, पण इथं कर्ता कधीही ठळकच लक्ष नाही. लक्ष द्या इकडं. असं मान हलवायची झोप येईल तर लग. हां, लक्ष वर्गामध्ये पाहिजे. दुपारची वेळे खाऊन पिऊन बसलेला असाल तर ताठ बसायचं, टेकून बसायचं नाही. म्हणजे निद्रा देवी आपल्यावर स्वार होत नाही. निद्रा आपला धातू रूपेश होत नाही. असो, या प्रयोगात कर्ता प्रथमांत कधीही नसतो. ओळखायची खूण आहे कर्मणी प्रयोगाची. आणखीन काय सांगता येईल? कर्म नेहमी प्रथमांत असते. म्हणजे एवढं तरी चटकन ओळखू शकतो आपण. कर्त्याला कुठला तरी विभक्तीचा प्रत्यय शब्दयोगी अव्यय लागलेले काहीतरी आहे. रामाने आंबा खाल्ला. ने हा प्रत्यय लागलेला आहे, तिथं तृतीयेचा प्रत्यय लागला आहे, हे महत्वाचं आहे इथं. लक्षात येते ना. आणि आंबा कर्म आहे, प्रथमांत आहे. प्रत्यय लागलाय का? प्रत्यय लागलेला नाही. म्हणजे कर्म प्रथमांत आणि कर्ता कुठल्या तरी विभक्तीने त्याचा शेवट होणारा असतो. द्वितीयांत असेल, तृतीयांत असेल, काही असेल, किंवा शब्दयोगी अव्यय असेल. लक्षात घ्या. कर्ता तृतीयांत, शब्दयोगी अव्ययांत, किंवा चतुर्थ्यंत असतो.
असतो. सुस्पष्ट लक्षण आहे कर्मणी प्रयोगाचं. कर्म प्रथमांत, कर्ता तृतीयांत, शब्दयोगी अव्ययांत अथवा चतुर्थ्यंत असतं. आता चतुर्थ्यंतमध्ये थोडीशी किंचित अडचण येऊ शकते, कारण चतुर्थी आणि द्वितीयेचे प्रत्यय सारखे आहेत. हां, परंतु तिथं संप्रदान आहे का, थोडंसं लक्षात घ्यायचं. चतुर्थी ओळखण्यासाठी संप्रदान आहे का, दिसतं का कुठं, किंवा क्रियापदाचं जे रूप असतं, हे क्रियापदाचं रूप शक्य क्रियापद दर्शवलेलं असतं. शक्य क्रियापद करवते, चालवते, खाववते अशी रूपं असतात चतुर्थीमध्ये नेहमीसाठी लक्षात घ्यायची. इथं करता कसा आहे, तृतीयांत, शब्दयोगी अव्ययांत किंवा चतुर्थ्यंत असतो. हे ठळक लक्षण असलेलं आपल्याला दिसतं. हे पुसतो मी. हे आता महत्त्वाचं आहे बरं का, खूप विसरायचं नाही कुणी, सराव करायचा या गोष्टीचा. काही उदाहरणं पाहू. आत्ता जी वैशिष्ट्य लिहिली आपण, काय मस्करी करताय का? हां, आता आपण जी काही वैशिष्ट्ये लिहिली त्याची काही उदाहरणं पाहू. तृतीयांत कर्ता, कर्मणी प्रयोगातला तृतीयांत कर्ता. कर्ता कसा आहे, तृतीयांत. यशोदेने भाजी चिरली. इथं तृतीया विभक्तीचा प्रत्यय लागला पाहिजे. तुम्ही त्याच्या मागची नामं बदलू शकता, सर्वनामं बदलू शकता, हां, क्रियापदं बदलू शकता, फक्त गोळ करू नका. मनाने काही बदल करायचा असेल तर. हां, यशोदेने फक्त ने ठेवा तिथं, आणि बाकी काय लिहायचं ती लिहा. यशोदेने भाजी चिरली. मुलाने गाय बांधली. मुलाने गाय बांधली, सोडली सुद्धा होऊ शकेल, काही अडचण नाही. हं, तिने वेणी घातली. इथं मी फक्त कर्ता तृतीयांत आहे हे सांगण्याचा प्रयत्न करतोय. कर्ता तृतीयांत. काही सविकरणी रूपसुद्धा असतात तृतीयांत करणे. सविकरणी म्हणजे काय की त्यात विकरण असतं, नामाचं विशिष्ट पद्धतीने त्याच्या रूपामध्ये झालेली परिवर्तन असतात प्रत्यय लागल्यानंतर. सविकरण आपण म्हणतो त्याला. उदाहरणार्थ सविकरणी तृतीयांत असं सुद्धा उपशीर्षक देऊन तुम्ही लिहू शकता. सविकरणी तृतीयांत. कसं उदाहरण आहे सविकरणीचं? सविकरणी तृतीयांत. रामाचाने काम करवते. रामाचाने, ने हा प्रत्यय महत्वाचे आहेत. रामाचाने काम करवते, माझ्याच्याने जावं होते एखाद्या ठिकाणी. रामाचाने या अर्थानं. त्याच्याने हे काम करवते किंवा करवत नाही, जे काय असेल ते. अशी काही सविकरणी तृतीयांत रूपंसुद्धा आपल्याला या कर्मणी प्रयोगामध्ये कर्त्याची होत असलेली दिसतात. हां, हे आपण काय पाहिलं? तृतीयांत कर्ता किंवा सविकरणी तृतीयांत. हा कर्ताच आहे बरं, सविकरणी तृतीयांत कर्ता. कसं आहे हे आपण पाहिलं. आता पाहू आपण शब्दयोगी अव्ययांत. लक्षणातच आपण प्रकारात गेलेलो नाही आणखीन. शब्दयोगी अव्ययांत. कोण कोण? तूच करता, तू करविता असं गाणं म्हणू नका. शब्दयोगी अव्ययांत करता. कर्मणी प्रयोगात पाहतोय आपण, कर्तरी प्रयोग नाही चालला. हा प्रयोग कुठला चाललाय? कर्मणी प्रयोगात करता कसा असतो हे शिकतोय आपण. कर्मात जायचंय आणखीन. शब्दयोगी अव्ययांत. शिपायाकडून चोर पकडला गेला किंवा धरला गेला. शिपायाकडून चोर. आता हे उदाहरण किंवा या पद्धतीची वाक्यरचना पुढं जेव्हा प्रकार पाहू आपण या प्रयोगाचे तेव्हा सुद्धा येणारी. हां, इथं कशासाठी घेतलं उदाहरण? शब्दयोगी अव्यय म्हणून. शब्दयोगी अव्ययांतमध्ये शिपायाकडून चोर धरला गेला.
इथं धरला आणि गेला असा विचित्र अर्थ नाही आहे. त्याला धरलं पण आणि तो पण गेला पण असा अर्थ नाही. हां, शिपायाकडून चोर धरला गेला. ही आंग्ल व्याकरणाच्या प्रभावातनं, इंग्रजी व्याकरणाच्या प्रभावातनं ही अशी वाक्यरचना आपल्याकडं झालेली आहे. ह्याची आणखीन काही उदाहरणं आपल्याला नंतर पुढं पाहिजेत. इथं कडून, कडून न पूर्ण उच्चारलं मी, कडून आहे नुसतं, कडून, शिपायाकडून चोर धरला गेला. हां, किंवा आणखी माझ्याकडून, माझ्याकडून काय लिहिता येईल, काम केले गेले. असं आपण बोलतो, असं लिहितो सुद्धा. हां, तर इथे हे कडून वगैरे जे आहेत ना, हे काही शब्दयोगी अव्यय आहेत. त्याचसोबत चतुर्थ्यंत, करता चतुर्थ्यंत कसा आहे पहा. रामाला काम करवते. काही काही शब्दांची घृणा व्हायला लागेल तुम्हाला. तुम्ही बदला, रामाला काम करवते. क्रियापदच रूप, शक्य, शक्य क्रियापद आहे, शक्यता वर्तवणारं शक्य क्रियापद. हां, तिथं ला प्रत्यय आलेला आहे, चतुर्थीचा प्रत्यय. द्वितीय आणि चतुर्थीचे प्रत्यय सारखे जरी असले तरी दोघांची प्रयोजनं वेगळीत. द्वितीयेचा कारकार्थ कर्म आहे. हां, द्वितीयेचा कारकार्थ प्रथमेचा कर्ता, द्वितीयेचं कर्म, आणि चतुर्थीचा संप्रदान. संप्रदान म्हणण्यापेक्षाही संप्रदान तर मुख्य कारकार्थ आहे त्याचा काय, पण तिथं हे सगळे सुद्धा प्रकार आपल्याला दिसतात, होत असतं, आहे की नाही. हां, तर इथं लक्षात येतं आपल्याला की ही विभक्ती कशी आलेली आहे. चतुर्थ्यंत करता इथं असलेला आपल्याला दिसतो. हां, आणि कर्म प्रथमांत आहे आपल्याला लक्षात येतं. ठीक आहे, हे चतुर्थंत. हां, त्याला हे पुस्तक वाचवते. आता याचे 2-3 अर्थ निघतात. भाषा मोठी गमतीशीर असते. भाषा मोठी, आता ही आपली निज भाषा आहे. निज भाषा म्हणजे काय, स्वतःची मातृभाषा आहे, आणि म्हणून आपल्याला यातले भिन्नार्थ लगेच लक्षात येतात. परंतु जेव्हा एखादा परभाषिक ही वाक्यरचना वाचायला लागतो तेव्हा त्याला कळतच नाही की काय बाबा हे चाललेलं आहे. त्याला हे पुस्तक वाचावं ते म्हणजे काय, कुठंतरी तो मरायला आणि त्याला पुस्तकाने वाचवलं असं त्याचा अर्थ आहे का, असं वाटायची शक्यता आहे. पण असं नाही, आपल्याला माहिती वाचू वाटते, वाचण्याची इच्छा होते, असा त्याचा अर्थ इथं होत असलेला आपल्याला दिसतो. अशी काही कर्त्याची ही रूपं आपल्याला कर्मणी प्रयोगामध्ये होत असलेली दिसतात, ज्याचा आपण इथं विस्ताराने विचार केलेला आहे. हां, म्हणून लक्षात ठेवायचं की कर्ता नेहमीसाठी तृतीयांत, आणखीन शब्दयोगी अव्ययांत आणि चतुर्थ्यंत असतो. तृतीयांत सोबतच सविकरणी तृतीयांत सुद्धा होत असलेलं दिसतो. हे कर्त्याचं लक्षण आपल्याला दिसतं. दुसरं वैशिष्ट्य आहे, दुसरं की तिसरं आपण वैशिष्ट्य पाहतो, ठळक बाबी पाहतोय ना. जे काही कर्म असेल ते असेल. अकर्मक धातूचा कर्मणी प्रयोग होत नाही, हे पहिलं ठळक वैशिष्ट्य आपण पाहिलं. कर्मणी प्रयोगात कर्ता प्रथमांत कधीही नसतो, हे आपण दुसरं पाहिलं. कर्म नेहमीसाठी प्रथमांत असते, ह्याला तुम्ही क्रमांक दिला असेल, माझ्याकडनं येतो. कर्ता तृतीयांत, सविकरणी तृतीयांत, चतुर्थ्यंत किंवा शब्दयोगी अव्ययांत असतो, हे वैशिष्ट्य आपण पाहिलं. आणि आता आपण पाहतोय कर्मणी प्रयोगामध्ये, या प्रयोगात विशेष करून भूतकालीन तसेच भूत म्हणल्यावर हसतात का मला कळतच नाही. विनोद आहे त्याच्यात काही मोठ्याने म्हटल्यामुळे झालं का. भूतकालीन, भूदीर्घ आहे, भूतकालीन व विद्यार्थी क्रियापदे. विद्यार्थी नव्हे, कुठल्या अर्थ आहेत, काळ, क्रियापदाचे तीन अर्थ.
क्रियापदाचे 3 अर्थ कोणते? पुढचं पाठ काय मागचं, पुढचं पाठ मागचं सपाट. कोण सांगतं? रिया. आणखीन कोण कोण आहे? गंधोरकर वर्गामध्ये. हां सांग बेटा. शाबाश. इथून लांबूनच शाबास की तुला. आज्ञार्थ, विद्यार्थ, संकेतार्थ. शाबाश. बघून सांगितलंस का न बघून सांगितलंस? मनानी. वा शाबाश रे बेटा, शाबाश, अभिनंदन. हां विद्यार्थी, आज्ञार्थी. तर इथे कसं असतात? भूतकालीन तसेच विद्यार्थी. आपण काय लिहितो? वैशिष्ट्य लिहितोय ना. हां काय लिहिलं? कर्मणी प्रयोगामध्ये विशेष करून भूतकालीन व विद्यार्थी क्रियापदे आढळतात. एखादा प्रयोग ओळखायचा कसा? त्यासाठीचे ठोकताळ इथे लक्षात ठेवायच्या गोष्टीत. हां क्रियापद कसं असतं? विद्यार्थी तरी असतं, अर्थ विद्यार्थी असतो, विधी असतो त्याच्यामध्ये. हां किंवा भूतकालीन रूप असतं. उदाहरण पाहूया आपण. भूतकालीन रूप. कृष्णाने गायी बांधल्या. कृष्णाने गायी बांधल्या. भूतकालीन रूप आहे. ने तृतीयांत करता, प्रथमांत कर्म आणि क्रियापदाचं रूप भूतकाळ. आहे का नाही? तासाने झोपी नाही होणार नाही असं की. तर मला कोणतरी झोपते असं मला सारखा भास व्हायला आहे की कोणीतरी झोपायले. नाही झोपत कोणी वर्गात? झोपू नका. भीमाने जरासंध मारला. थोडासा ऐतिहासिक सांगू. भीमाने जरासंध मारला. नाही भूतकालीन रूप आहे सगळं. आता विद्यार्थी रूप कसं पाहता येईल? कृष्णाने रोज दही दूध चोरावे. क्रियापदाचं रूप बघा कसं. चोरावे. विद्यार्थी. अपेक्षा वर्तवलेली आहे त्याच्यामध्ये. चोरावे. विद्यार्थी रूप आहे. अर्थ कसा आहे? अर्थाचं रूप विद्यार्थी आहे. आज्ञार्थी नाही आहे किंवा संकेतार्थी नाही आहे, विद्यार्थी आहे. चोरावे. इथं तृतीयांत करताय. लक्षात येते ना. आणि कर्म जे दही दूध आहे हे कर्म आहे. चोरण्याची क्रिया त्याच्यावर होते. ते प्रथमांत. पण क्रियापदाचं रूप इथं काय लक्षात घ्यायचं आपल्याला? विद्यार्थी क्रियापद आहे. चोरावी. असं आपल्याला दिसतं. आम्ही जीवापाड. जीचा इकार पाहिला बरं का, चुकलं माझ्याकडून. जीवापाड. कष्ट करावेत, मेहनत करावी. काही लिहिते? कामे करावी. आम्ही जीवापाड कामे करावी. क्रियापद कसं आहे? विद्यार्थी आहे. लक्षात घ्या. तर अशी उदाहरणं आपल्याला या ठिकाणी सांगता येतात. आणखीन एक गोष्ट याच्यामध्ये की शक्य क्रियापद जर असेल, खुणगाठ आणखीन या प्रयोगामधली ओळखायची. की शक्य क्रियापद जर असेल तर शक्य क्रियापद वर्तमान काळी, भविष्यकालीन व संकेतार्थी कर्मणी प्रयोग होतो. शक्य क्रियापदाचा. काय म्हटलोय मी? की शक्य क्रियापद या क्रियापदाचा 3 काळांमध्ये आणि एका अर्थामध्ये प्रयोग कर्मणी प्रयोगात होत असताना दिसतो. कुठल्या? वर्तमान काळ, भविष्यकाळ व संकेतार्थ. 2 काळ. वर्तमान काळ, भविष्यकाळ व संकेतार्थ. यामध्ये सुद्धा हा प्रयोग होताना दिसतो. आता काही वर्तमान काळी रूप आपण पाहू शक्य क्रियापदाची. वर्तमान काळी रूपे. त्याच्याने ही भाजी खाववते.
शक्य क्रियापद आहे. त्याच्याने पण काळ कुठला आहे? वर्तमान आहे. वर्तमान काळामध्ये सुद्धा हा प्रयोग होतो हे आपल्याला समजून घ्यायचं आहे. भूतकाळात पाहिलाच आपण, वर्तमान काळामध्ये सुद्धा असा प्रयोग होत असताना आपल्याला दिसतो. त्याच्याने ही भाजी खावते, त्याला काम करवते. अनेक उदाहरणं आपल्याला घेता येतील वर्तमान काळातली. आता भविष्य काळातलं. भविष्यकाळी रूपे कसं होतात पहा. त्याला काम करवेल. विभक्ती कुठली आहे? त्याला ला ला चतुर्थांत करता आपण पाहिलंय उदाहरण. तृतीया नाही म्हणायचं. किंवा त्याच्याने वरचं उदाहरण जर आपण भविष्यकाळात केला, ही भाजी आता इथं खाववते आहे. भविष्यकालीन रूप काय होईल खाववतेचं? खाववेल. खाववेल. संकेतार्थी. संकेतार्थी रूप कसं होतं पहा. जर त्याला, संकेतार्थामध्ये जर तरची परिभाषा असते. संकेतार्थामध्ये आपण पाहिले, जर त्याला फुटाणे चावते. आता इथं सुद्धा क्रियापद कसं आहे? हे चावते अर्थ भ्रम निर्माण करणारे. फुटाणे कसे चावतील कुणाला तरी? नाही ना. चावते म्हणजे चावतील या अर्थानं. जर त्याला फुटाणे चावते तर त्याने ते भराभर खाल्ले असते. जर तरची परिभाषा आहे, संकेतार्थ आहे. सांकेतिक अर्थ इथं सुचवलेला आहे. जर त्याला फुटाणे चावते तर त्याने ते भराभर खाल्ले असते. तिथं सुद्धा हा चावते चावते चाववते या क्रियापदाचा अर्थ वेगळा होईल. त्याला फुटाणे चाववते म्हणजे चावत आहेत किंवा चावतील असा अर्थ आहे त्याचा. इथं कसं आहे? जर त्याला फुटाणे चावते म्हणजे काय? चावतील असाच अर्थ आहे. जर त्याला फुटाणे चावतील, चावले असते तर, चावते म्हणजे चावले असते तर त्याने ते भराभर खाल्ले असते. चावता आले असते तर असाही त्याचा अर्थ होतो. आणि चाववते म्हणजे चावत आहेत असा अर्थ होतो त्याचा. कसं? जर त्याच्याकडून फुटाणे चावते म्हणजे त्याच्याकडून जर फुटाणे चावले जात असतील तर त्याने ते बरोबर खाल्ले असते. होतं ना तसा सुद्धा अर्थ त्याचा. आपण घेण्यावर आहे. वाक्य बोलत असताना आपण ते कुठल्या अर्थी वापरतो, त्यातली क्रियापदांची किंवा अन्य शब्द घटकांची योजना कुठल्या अर्थानं करतोय हे बोलण्याच्या संभाषणावर अवलंबून आहे. जिथं दोन व्यक्ती बोलत असतात एकमेकांशी तेव्हा ते एकमेकांशी कुठल्या अर्थानं बोलत आहेत. इथं कोणीतरी कुणाला तरी सांगते. इथं आपल्याला काय पाहिजे? फक्त उदाहरण तू म्हणतोस ते बरोबर आहे, तसं होतं नाही, याच्यातली अडचण नाही की. इथं आपल्याला फक्त पाहिजे की हे जे कर्मणी प्रयोगाचं उदाहरण आहे यात संकेतार्थी सुद्धा त्याचं रूप होतं, भूतकालीन सुद्धा रूप होतं, भविष्यकालीन सुद्धा रूप होतं, वर्तमानकालीन सुद्धा रूप होतं. ह्या गोष्टी आपल्याला या ठिकाणी पाहिजेत. आणि ही ठळक वैशिष्ट्य पाहिल्यानंतर आपल्याला आता या कर्मणी प्रयोगाच्या प्रकारांकडे जायचे. पण हे प्रकार जवळपास 6 प्रकार आहेत कर्मणी प्रयोगाचे वेगवेगळे. शक्य कर्मणी, प्राचीन किंवा पुराण कर्मणी, समापन कर्मणी, नवीन कर्मणी. असे की ज्या नवीन कर्मणीला कर्मकर्तरी सुद्धा प्रयोग म्हटलं जातं बऱ्याच वेळेला. कर्मकर्तरी म्हणजे कर्म आणि कर्ता यांचं त्या ठिकाणी एकत्रीकरण आपल्याला दिसतं. तो असतो कर्मणी प्रयोग,
परंतु प्रभाव मात्र कर्त्याचा असतो. असे सुद्धा रूपं आपल्याला तिथं दिसतात. आपल्याला ते पाहिजेत, आपल्याला उदाहरणांसह पाहिजेत. या सगळ्या गोष्टींची चर्चा आजच्या तासिकेची वेळ बऱ्यापैकी झालेली आहे, तेव्हा आपण उद्याच्या तासिकेमध्ये करणार आहोत. आज आपण काय पाहिलं? आज आपण हे पाहिलं की कर्मणी प्रयोग म्हणजे काय आणि कर्मणी प्रयोगाची प्रमुख ठळक लक्षण किंवा वैशिष्ट्य कोणती आहेत. लक्षण काय पाहिलं आपण कर्मणी प्रयोगाचं? की या प्रयोगामध्ये कर्माप्रमाणे क्रियापदाचं रूप बदलतं. मग त्याचं लिंग बदलेल, त्याचं वचन बदलेल, त्याचं पुरुष बदलेल, वचन बदलेल, अनेक वचन एक वचन वगैरे बदलेल, हे पाहिलं. हां, त्यासोबत त्याची काही ठळक वैशिष्ट्ये पाहिली. कर्ता कसा असतो नेहमीसाठी? कर्ता या प्रयोगामध्ये कर्ता कर्मणी प्रयोगात कर्ता तृतीयांत, सविकरणी तृतीयांत, शब्दयोगी अव्ययांत किंवा आणि म्हणजे आणि हे शब्दयोगी अव्यय वापरायचं नाही, तर सगळंच आलं किंवा किंवा चतुर्थ्यंत असतो. आणि कर्म कसं असतं नेहमीसाठी? प्रथमांत असतं. हे आपण पाहिलं. त्याचसोबत पुढची आणखीन 3-4 वैशिष्ट्ये आपण आत्तापर्यंत पाहिली. ही सगळी वैशिष्ट्ये आपण नीट लक्षात ठेवायची, उदाहरणं वारंवार पाहायची. शिक्षकांनी वर्गामध्ये दिलेली जी उदाहरणं असतात ही उदाहरणादाखल दिलेली उदाहरणं असतात. ही उदाहरणं कशी असतात? उदाहरणादाखल दिलेली उदाहरणं असतात. या व्यतिरिक्तची उदाहरणं विद्यार्थी म्हणून आपण तयार करणं हा आपल्यासाठी गृहपाठ असतो, ज्याला तुम्ही होमवर्क मराठीत म्हणता. काय की नाही? तर हा होमवर्कसुद्धा तुम्ही थोडासा करायला हवा. 2-4 मिनटं आजच्या तासिकेतली शिल्लक आहेत म्हणून हे सांगतोय. ह्या सगळ्या उदाहरणांना पर्यायी उदाहरणं आपण आपल्या वहीमध्ये तयार केली आणि त्यावर काही चर्चा केली, त्यावर समजून घेण्याचा प्रयत्न केला तर सहजपणे हे व्याकरण आपल्या लक्षामध्ये येऊ शकतं. इतकं हे सोपं, सुलभ, सुगम आणि अत्यंत आनंददायी आहे. तेव्हा ठीक आहे, आजच्या तासिकेपुरतं एवढं पुरेसं आहे. उद्याच्या तासिकेमध्ये आपण कर्मणी प्रयोगाचे निरनिराळे प्रकार पाहणार आहोत. या ठिकाणी आपण थांबूयात. धन्यवाद.